हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून। सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये मुलींच्या वसतिगृहातून गांजा जप्त करण्यात आला आहे। मुलींच्या वसतिगृहात मद्यप्राशन होत असल्याचेही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या एका विद्यार्थिनीने हा सगळा प्रकार समोर आणलाय। महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीच कारवाई केली नसल्याचेही समोर आले। रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। रेवती, नेमकं काय घडलंय या वसतिगृहात, सविस्तर सांगाल? नक्कीच वर्ष, तुम्ही जसं म्हणला तसं अगदी बरोबर आहे। पुणे विद्यापीठातील ही चौथी घटना आहे जेव्हा एका वसतिगृहामध्ये आणि यावेळेस तर मुलींच्या वसतिगृहामध्ये मद्यप्राशनासाठी वापरणारे जे वस्तू असतात ते सापडलेले आहेत। गांजा देखील सापडलेला आहे आणि तंबाखूजन्य पदार्थ देखील तिथे सापडलेले आहेत। जसं मी मगाशी म्हणलं की ही चौथी किंवा पाचवी घटना असेल पुणे विद्यापीठातली, जेव्हा एका वसतिगृहामध्ये हे सगळे पदार्थ सापडलेले आहेत। खरं तर सगळ्यात चिंताजनक बाब ही आहे वर्षा की तिकडे बायोमेट्रिक सिस्टीम सुद्धा आहे आणि त्यासोबतच तिकडे वॉर्डन देखील आहेत, तरी पण हे सगळे पदार्थ आतमध्ये कसे गेले ही एक बाब आहे। दुसरी बाब म्हणजे ज्या विद्यार्थिनीने हा सगळा प्रकार समोर आणला तिने पत्र देखील लिहिलेलं आहे विद्यापीठाला, कुलगुरूंना पत्र व्यवहार देखील झालेला आहे, तरी पण अद्यापही विद्यापीठाकडनं कुठलीही याच्यावरती स्टेटमेंट आलेलं नाहीये। आणि त्यासोबतच अशी देखील बाब समोर येत आहे वर्षा की ही जी विद्यार्थिनी आहे जिने हा सगळा प्रकार समोर आणला तिच्यावरती दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत आहे, असा तिने आरोप देखील केलेला आहे। तर खरं तर जेव्हा या ज्या घटना आहेत हे ज्या वारंवार घडतायत त्याच्यावरती आळा कधी बसेल? कारण पुणे विद्यापीठ हे खूप एक प्रशस्त विद्यापीठ आहे, पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात। तर हे सारखं घडतंय आणि ते सुद्धा शिक्षणाच्या माहेरघरात हे सगळं घडत असताना ही चिंताजनक बाब आहे। आणि त्यासोबतच अजूनही कुठली पोलीस तक्रार अजून दाखल करण्यात आलेली नाहीये। तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की जेव्हा पत्रव्यवहार झालेला आहे त्यावरती विद्यापीठ काय त्यांची भूमिका मांडतीये आणि याच्यावरती काही कारवाई होईल की नाही आणि या सगळ्या घटनांवरती आळा बसेल की नाही। वर्षा, निश्चितच रेवती, या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।